लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असून देखील आमचे योजनेचे पैसे का बंद झाले आहेत? आता आम्ही कुठे चौकशी करावी किंवा आम्ही आता काय दुरुस्ती करावी? आम्ही योग्य पद्धतीने आमची ई-केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण केली होती, तरी देखील सर्वांना पैसे आले आहेत, आमचेच पैसे का आले नाहीत? असा प्रश्न फक्त तुम्ही नाही तर राज्यातील अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. अनेक म्हणजे लाखो लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण पार पडले आणि राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. अनेक म्हणजे अनेक, जवळपास 30 ते 35% लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना योजनेचा हप्ता जमा झाला नाही आणि म्हणूनच अनेक ठिकाणी लाडक्या बहिणी याबाबतची चौकशी करत आहेत. महाई सेवा केंद्रामध्ये जात आहेत किंवा लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवर देखील प्रयत्न करत आहेत, परंतु कोणतेही उत्तर लाडक्या बहिणींना मिळत नाही. आम्ही सर्व अटीमध्ये पात्र आहोत. आमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे 4 चाकी वाहन नाही. आमच्या कुटुंबामध्ये आम्ही फक्त एकटीच लाभ घेतो. आमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीला नाही. आमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत नाही. आमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख काय, तर आमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये देखील नाही आणि त्याबाबतचे आमच्याकडे प्रमाणपत्र देखील आहे. तरी देखील लाडकी बहीण योजनेचे आमचे पैसे का आले नाहीत? काय करावे लागणार? आणि एवढंच नाही तर आता जर आमचे पैसे खरंच बंद झाले असतील तर योजनेतून आम्हाला अपात्र केलंय का? आम्हाला योजनेचे यापुढचे पैसे येणारच नाहीत का? असे विविध प्रश्न मागील 2-3 दिवसांपासून राज्यातील असंख्य लाडक्या बहिणी विचारत आहेत आणि या पाठीमागे असणारं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता. समजून घ्या, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे 31 डिसेंबर पासून सुरू झाले. सुरू झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देखील जमा झाले. ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे तुम्हाला सांगतोय, तुमच्या लक्षात येणार आहेत आणि जेणेकरून काय करायचंय, तुमची नक्कीच शंका, तुमचे सर्व टेन्शन व्हिडिओ मधून दूर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ फक्त चुकवू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर लक्षात घ्या, 31 तारखेला वितरण सुरू झालं. याआधी लाडकी बहीण योजनेच्या 16 हप्त्यांबाबत आपण नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं आहे आणि त्यामध्येच मी तुम्हाला सांगतो की या 16 हप्त्यांच्या अनुभवानुसार प्रत्येक वेळी जेव्हा हप्त्याचे वितरण सुरू होते, एकाच दिवसांमध्ये कधीच सर्व लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे येत नाहीत. हे डीबीटीच्या माध्यमातून प्रक्रिया पार पडते आणि एकाच वेळी जर सर्वांना पैसे सोडले तर त्या डीबीटी यंत्रणेवर ताण येऊन हप्त्याचे वितरण व्यवस्थित पद्धतीने पार पडत नाही. म्हणूनच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण हे 3 ते 4 दिवसांच्या कालावधीमध्ये सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना होत असते. त्यानुसारच 31 तारखेला दुपारी 3 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे पडण्यास सुरुवात झाली. यामध्ये दरवेळीप्रमाणे आपल्या महिला व बालविकास मंत्री आधी सांगतात की आता उद्यापासून पैसे पडतील, आजपासून पैसे पडतील. त्यांच्याद्वारे कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. बरं, आपण म्हटलं की ठीक आहे, आचारसंहितेचा काळ आहे, मंत्र्यांना याबाबत पोस्ट करता येत नसतील म्हणून त्यांनी पोस्ट केली नसेल. परंतु जी-आर देखील येतात. आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जेव्हा जेव्हा वितरित होतो तेव्हा हा जी-आर येत असतो आणि या जी-आर आल्यानंतर त्या ठिकाणी किती हप्ता निधी आला आहे, काय आला आहे याबाबतची माहिती सर्व कळते. यावेळी असा जी-आर देखील कोणताही आला नव्हता, ज्यामुळे संभ्रम काय झाला की नक्की निधी किती वितरित झाला आहे, नक्की यावेळी निधी किती वितरित झाला आहे हे समजायला कोणताच मार्ग उरला नाही. मग दरवेळी हप्त्यासाठी 3,3132 कोटींच्या आसपास निधी लागतो. यावेळी नक्की निधी लागला किती? हे सर्व मी का बोलतोय लक्षात घ्या की तुमच्या या अपात्रतेवरच मी गोष्टी बोलणार आहेत. फक्त तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला एक गोष्ट माहितीच नाही की लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी निधी किती वितरित झाला होता आणि यामुळेच ज्या लाडक्या बहिणी प्रलंबित आहेत त्या अपात्र होऊ शकत नाहीत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर 30-35% महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र कधीच होणार नाहीत. कारण यामध्ये असं वेगळं काही नव्हतंच ना. सर्वात महत्वाची पहिली बाब म्हणजे ई-केवायसीची अट नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी आवश्यक नाही. बरं, डीबीटी वितरणामध्ये म्हणजेच की आधार बँक सीडिंग मध्ये काही महिलांचा प्रॉब्लेम आले असतील, 1%, 2%, चला आपण 5% समजूया. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीच प्रॉब्लेम येत नाहीत, जे आता 30-35% लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्याचं. हे झालं होतं कधी? तर हे झालं होतं बघा जून महिन्याच्या हप्ता वितरणावेळी, जेव्हा एका कुटुंबामध्ये जास्त लाभार्थी असणाऱ्या महिला ज्या होत्या त्यांना अपात्र करण्यात आलं होतं आणि त्यांचा लाभ थांबवला गेला होता. तेव्हा 25,60,000च्या आसपास लाडक्या बहिणी होत्या. परंतु या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी त्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही. हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला का आला नाही, चला आपण पाहूया. तर यामधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर हप्ता प्रलंबित आहे अनेक लाडक्या बहिणींचा, जवळपास 30 ते 35% मी या ठिकाणी लिहितो. आणि यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे मी आधीच सांगितली,
ई केवायसीची अट आवश्यक नव्हती. ई केवायसी करण्याकरता 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी देखील ई केवायसीची अट आवश्यक नाही. जानेवारी महिन्यापासून जेव्हा छाननी प्रक्रिया होईल त्यानंतर या ई केवायसी केलेल्या महिलांना पैसे येतील आणि ज्यांनी ई केवायसी केलं नाही त्यांचे पैसे बंद होतील. परंतु नोव्हेंबर डिसेंबरसाठी ही अट आवश्यक नाही. 100% खात्रीशी सांगतोय. त्यानंतर ही 35% महिला बाकी हे देखील मी सांगितले आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे परत वितरण करावे लागेल. परत वितरण सरकारला करावे लागेल. कारण आता काय माहिती मिळते की लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वितरणासाठीचा निधी अपुरा होता आणि निधी अपुरा असल्यामुळेच त्या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे आले नाहीत. परंतु मागील अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणींना पैसे येत नव्हते. लाडकी बहीण बंद झाली का? आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या देखील अनेक पोस्टला लाडक्या बहिणी कमेंट करत होत्या आणि म्हणूनच सरकारने जेवढा निधी होता तो निधी सरकारने वितरित केला आणि इतर उर्वरितांना देखील लवकरच सरकार निधी वितरित देखील करेल याबाबत देखील आपण आशा बाळगूया आणि सरकारच्या वतीने देखील याबाबत लवकरच अधिकृतपणे स्पष्टीकरण येऊन उर्वरित लाडक्या बहिणींना देखील पैसे मिळणार आहेत. म्हणून घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही जर सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा होणार आहेत, होतील. कारण तुम्ही सर्व अटी आणि सर्व निकषांमध्ये पात्र आहात. ई केवायसीची अट ही जानेवारी महिन्यापासून लागू होते. म्हणूनच कुठेही चौकशी करू नका. 1-2 दिवस वाट पहा. याबाबत सरकारच्या वतीने लवकरच कोणती ना कोणती अधिकृत अपडेट येईल आणि ती अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या पेजवर आणि आपल्या चॅनलवर माहिती मिळणार आहे पुराव्यासह. त्यामुळेच आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला छानशी कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.